नमस्कार, मी विशिता. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी छान असा एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे. आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत हरतालिका व्रत कसे करावे, पूजेसाठी लागणारे साहित्य कोणते, तसेच पूजेची मांडणी आणि शुभमुहूर्त. ही सगळी माहिती आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओची मदत होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हरतालिका व्रत. हरतालिका व्रत हे 2025 मध्ये 26 ऑगस्टला आहे. या दिवशी शुभमुहूर्त सकाळी 5:56 ते 8:31 आहे. हरतालिका तीज 2025 तिथी भाद्रपद शुक्ल तृतीया, दिवस मंगळवार 26 ऑगस्ट. शुभमुहूर्त सकाळी 5:56 ते 8:31. पूजेचा कालावधी 2 तासाचा 35 असा आहे. हरतालिका व्रत हे विशेषतः स्त्रिया करता. या दिवशी स्त्रिया निर्जल उपवास करता आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करता. या व्रताने अखंड सौभाग्य आणि वैवाहिक जीवन सुखमय होतं अशी मान्यता आहे. तर हरतालिका व्रत हे कसे करावे याची माहिती मी संपूर्ण या व्हिडिओतून तुम्हाला देत आहे. चला तर मग सुरुवात करूया. हिंदू धर्मात हरतालिका हे व्रत महिला आवर्जून करतात. भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे पूजन करण्याची परंपरा आहे. हे व्रत पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी केले जाते. शास्त्रानुसार हरतालिकेचे व्रत करताना खास सामग्री किंवा साहित्याची गरज असते. हरतालिका पूजनात पत्री महत्त्वाच्या असतात. या सगळ्यांची माहिती देणारा हा लेख हरतालिका पूजा, साहित्य आणि पूजेची मांडणी. भाद्रपद महिना म्हटलं की डोळ्यांसोबत उभे राहतात गणपती गणराया आगमनामुळे आपण सुखावलेले असतो आणि याच महिन्यात अनेक व्रतवैकल्य केली जातात. गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी हरतालिका व्रत केले जाते. या व्रतासाठी पूजेचे साहित्य आणि पत्री यांचे फार महत्त्व आहे. या व्रतामध्ये पूजेची खास मांडणी असते. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. हरतालिका पूजा साहित्य. हरतालिकेची मूर्ती 2 असाव्यात व शिवलिंग. अंतरफाय, हळदी कुंकू, चंदनगंध, अष्टगंध, गुलाल, बुक्का, अक्षदा, रांगोळी, उदबत्ती, कापूर, अगपेटी, सुटी नाणी 6, तुपाच्या व तेलाच्या वाती, कापसाची वस्त्रे, 16 मण्यांचे 1 व 5 मण्यांचे 1, तांदूळ वाटीभर, पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, सुंठवडा म्हणजेच डिंकवडा, चौरंग, पाट, आसन, पाण्याचा कलश, शंख, घंटा, समई, निरांजन, कापूरवाती, पळी पंचपात्र, ताम्हण, देव, पुसण्याचे वस्त्र, हात पुसणे, तसराळे, काडवाती. साहित्य: फुले, दुर्वा, तुळस, विड्याची पाने, 12 सुपाऱ्या, 6 बदाम, 5 खारका, 5 नारळ, 2 शहाळे, 5 फळं, केळी, पेढे, खडीसाखर, कापसाची वस्त्रे, जानवे, कापूर, उदबत्ती. पत्री: बेल, आघाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, कान्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोत्रा, जाई, मरवा, बकुळ, अशोका अशी अनेक झाडांची पाने लागतात. सौभाग्यवान पत्रावळीत किंवा ताटात हळदी कुंकू, तांदूळ, वस्त्र, पान सुपारी, नाणे, नारळ, गजरा, वेणी, शिधा तसेच फणी, काजळ, गळेसरी, काकण, आरसा इत्यादी. हरतालिकेची पूजेची मांडणी कशी करावी? चौरंग किंवा पाट घ्यावा आणि त्याच्यावर तांदळाचा सपाट ढीग करा. त्यावर गौरी व हरतालिका यांच्या मूर्ती ठेवून त्यासमोर वाळूचे लिंग तयार करावे किंवा आपल्या प्रथेप्रमाणे पूजेची मांडणी करावी. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावर सुपारी किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर 5 विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे. चौरंगाजवळ तेलवात करून समई ठेवावी. प्रथम सुवासिनींकडून, कुमारिकेकडून किंवा स्वतः हळदी कुंकू लावून घ्यावे.
त्यानंतर घरातील देवांसमोर विडा ठेवून अक्षदा व हळदी कुंकू वाहून नमस्कार करून प्रार्थना करावी. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेचा प्रारंभ करावा. हे व्रत ज्या ठिकाणी करणार आहात ती जागा अगदी स्वच्छ असावी. चौरंग किंवा पाट मांडून केळीच्या खांबांनी चारही बाजू सुशोभित कराव्या. सुशोभित केलेल्या या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्यांची षोडोपचार पूजा करावी. धूपदीप नैवेद्य दाखवून वेगळ्या प्रकारची पत्री, पाने, फुले वाहून पूजा करावी. धूप दीप निरांजन दाखवावे. पूजा करत असताना उमा महेश्वरा ध्यान करावे. पूजा झाल्यावर माता पार्वती आणि महादेव यांना 3 वेळा नमस्कार करावा. पूजा सांगण्यासाठी आलेल्या गुरुजींना मानसन्मान करावा. हरतालिका पूजा करताना सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे, अखंड सौभाग्य लाभू दे, अशी प्रार्थना करून आरती करावी असे सांगितले जाते. या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी कुमारिका रात्रभर जागरण करता, झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळता. हरतालिकेची उत्तर पूजा. हरतालिका व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी उत्तर पूजेची सुरुवात करावी. आचमन करून पंचोपचाराने पूजा करावी. दहीभाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करावी आणि अक्षदा व्हाव्यात. यानंतर देवतांचे विसर्जन करावेत. हरतालिकेचे पारण उत्तर पूजेच्या दिवशी करतात. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, आपल्याला हरतालिका व्रत करायचे आहे आणि पूजेचे साहित्यही मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि पूजेची मांडणीही मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हरतालिका व्रत नक्कीच करू शकता. चला तर मग परत भेटूया एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा.